काल हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। कयाधू नदीला पूर आल्यामुळे जवळपासच्या अनेक गावांमध्ये ते पाणी शिरलेलं आहे। अनेक ठिकाणच्या नागरिकांना रेस्क्यू करावं लागले। किती नागरिकांना रेस्क्यू केलंय, जिल्ह्याची एकंदरीत परिस्थिती काय हे सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत हिंगोलीचे जिल्हाधिकारी गोयल सर। सर, काय परिस्थिती आहे जिल्ह्यामध्ये? एकूण किती लोकांना रेस्क्यू केलं, किती लोकांचा मृत्यू झालेला आहे, नुकसानीची परिस्थिती काय? आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये काल एकंदरीत 141 मिलीमीटर असा पाऊस पडलेला आहे आणि आपले जे 30 मंडल आहे त्याच्यापैकी 29 मंडलला अतिवृष्टी सारखी झाली आहे, म्हणून बरेपैकी पाणी साचलेलं आहे। पिकांचं नुकसान तर नक्कीच आहे, तर ते एक भाग आहे। मयतांची संख्या पाहिली तर एक व्यक्ती आहे ज्याची मृत्यू या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली आहे। त्याचबरोबर रेस्क्यू विविध ठिकाणी असे होते की काही गावांमध्ये 2 लोक 3 लोक काही ठिकाणी अडकले होते। त्यांना पण आपण पूर्णपणे प्रशासनामार्फत आपली आपत्ती व्यवस्थापनाची टीम आहेत, महसूलचे अधिकारी, पोलीस, पूर्ण प्रशासन समन्वयाने आपण त्यांना रेस्क्यू केलेला आहे। आता सध्या स्थितीत कुठेही कोणी अडकलेलं नाही। जवळजवळ 60 पेक्षा जास्त लोकांना आपण रेस्क्यू आपल्या जिल्ह्यात आतापर्यंत केलेला आहे। त्याचबरोबर आम्ही आज VC घेऊन सर्व अधिकाऱ्यांना आणि एक ऑर्डर मार्फत सर्वांना सूचनाही करण्यात आलेली आहे की तातडीने पंचनामे, आपले शेती पंचनामे असेल किंवा जे घरांची पडझड झालेली आहे त्यांचे पंचनामे तातडीने करावे। त्याच्यासाठी सूचना महसूल विभाग, जिल्हा परिषदचे सर्व पंचायत समिती अधिकारी, कृषी विभाग त्यांना देण्यात आलेले आहे। जरी पाऊस आता कमी असला तरी IMDच्या इशाऱ्याप्रमाणे आज पण रेड अलर्ट आहे आणि उद्या परवा म्हणजे 2-3 दिवस थोडा सतर्क राहण्याची आवश्यकता आहे। म्हणून माझी विनंती सर्व हिंगोलीकरांना राहील की आपण सतर्कता बाळगावी आणि कोणीही विनाकारण बाहेर पडू नये आणि सतर्क राहिलं तर नक्कीच आपण आपला जीव आणि प्रत्येकाचा जीव वाचू शकणार। या पूर परिस्थितीमध्ये अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं। हिंगोली शहरात असो, ग्रामीण भागामध्ये असो, लोकांच्या खाण्यापिण्याचं साहित्य भिजलेलं आहे, संस्कृती साहित्य सर्व भिजलेलं आहे। मग प्रशासन त्या लोकांना कसा दिलासा देणार आहे, काय मदत केली जाणार आहे त्या लोकांसाठी? त्याच्यामध्ये पण NDRF आणि SDRFचे नॉर्म्स आहेत, म्हणजे आपण त्यांचेही पंचनामे करणार आणि शासनाला सादर करणार आणि शासनाचे आदेशान्वये मग जे काही मदत आहे नियमाप्रमाणे ते आपण करणार आहोत। त्याचबरोबर ज्या काही शहरी भागात ज्या ठिकाणी पाणी शिरला होता काही लोकांना आपण स्थलांतरणही केला होता काल आणि त्यांना आपण जेवण वगैरे सगळं दिलं होतं। आता पाणी कमी झाल्यामुळे ते त्यांना आपण त्यांच्या घरी परत पाठवलेलं आहे। या काळामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतीच्या पिकांचं, ते पिकांचे पंचनामे कधीपर्यंत होणार आहेत? काय डेडलाईन दिली आहे का तुम्ही पंचनामे करणारे सर्व जे ग्राउंड लेवलचे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना? आता आपत्ती कसं असते की सर्वप्रथम प्रशासनाच्या जे प्रायोरिटी आहे तो आहे जीव वाचवण्यावर, म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी दॅट वी शुड नॉट लूज लाईव्स। म्हणून आपण आजपर्यंत तोच रेस्क्यू बचाव कार्यामध्ये आपण जास्त गुंतलेलो होतो। सुदैवाने जर पाऊस नाही पडला आणि एक परिस्थिती नियंत्रणात आली तर लगेच आपण 2-3 दिवसात पंचनामे करण्याचा प्रयत्न करू। या आठवड्यात आपण चांगल्या पद्धतीने पंचनामे करण्याचा प्रयत्न करू। बरं, रेड अलर्ट दिलेला आहे प्रशासन IMDने आपल्याला, त्यामुळं काय आता परत पूर परिस्थिती होऊ शकते त्यासाठी काय प्रशासन कसं दक्ष आहे, काय खबरदारी घेतली जाणार आहे प्रशासनाकडनं? आपण सर्व एजन्सीजला अलर्ट ठेवलेला आहे। इनफॅक्ट सांगायला हरकत नाही की धुळ्यामधून आपण एक SDRFची टीम पण इथे बोलवलेली आहे। 30 लोकांची ती एक टीम आहे, म्हणजे पुढे पूर परिस्थिती निर्माण झाली तर त्यांची मदतीने आपण बचाव कार्य आपल्या जिल्ह्यात चालू ठेवू। आणि नदीकाठचे काही गाव आहेत त्यांनाही आपण इशारा दिलेला आहे की त्यांनी सतर्कता बाळगावी। ग्रामपंचायतलाही आपण सूचना दिलेली आहे। विशेष करून आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभागालाही आपण सज्ज ठेवलेला आहे। तर प्रत्येक विभागाची समन्वय साधून आपण कसे कमीत कमी जीवितहानी होऊन नागरिकांना सगळी सुविधा देऊ याचा आपण प्रयत्न करू। निश्चित। तर हे आहेत हिंगोलीचे जिल्हाधिकारी गोयल सर। हिंगोली जिल्ह्यातील जे अग्निशामक जवानाचे दलाचे जे जवान आहेत त्यांच्या व्यतिरिक्त अन्य 30 SDRFचे जवान या ठिकाणी मदतीसाठी बोलवले आहेत। 60हून अधिक नागरिकांना आज रेस्क्यू करून पुरातून बाहेर काढण्यात आलेला आहे आणि जर पाणी पडला नाही तर एका आठवड्यामध्ये साधारणतः सर्व पंचनामे करून प्रशासनाकडे पंचनाम्याची जी अहवाल आहे तो सादर केला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी माझ्याशी बोलताना दिली आहे। कॅमेरा पर्सन माधव दिपके, ABP माझा, हिंगोली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।